ऐन निवडणुकीच्या काळात आता अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे। अकोल्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। अकोल्यातील नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना 3 जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला आणि या हल्ल्यात MIMच्या उमेदवाराचा नवरा गंभीर जखमी झालाय। जखमीवर सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि पोलीस या प्रकरणाचा तपास देखील करतायत। माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेच्या प्रभाग 15च्या नगरसेवक पदाच्या MIMच्या उमेदवार उज्ज्वला तेलगोटे यांच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। मॉर्निंग वॉकला ते गेले असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले। या हल्ल्यामध्ये राजेश तेलगोटे गंभीर जखमी झालेत आणि आता त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत। 3 जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर येते। या हल्ल्यामध्ये राजेश तेलगोटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्यांच्यावर अकोटच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हल्ल्याची माहिती समजताच तेलगोटे यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी देखील केली आहे। दरम्यान या प्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र या घटनेमुळे अकोल्यात मोठी खळबळ उडाली आहे। राजकीय वादातून तेलगोटे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर येते। आज नगरपालिका प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि दिवसाच्या सुरुवातीलाच हा हल्ला झाल्याने पोलिसांची धावपळ देखील झाली आणि परिसरामध्ये भीतीचं वातावरण देखील पसरलंय।